नमस्कार मंडळी. आज जरा वेगळा विषय आणलाय, तुम्हाला आवडेल नक्कीच. ही एक सक्सेसफुल लव्ह स्टोरी. लहानपणाचं प्रेम आहे ना, सक्सेस झालंय, त्यांचं लग्न झालं. त्यालाच तर खरं प्रेम म्हणतात ना, सक्सेसफुल लव्ह स्टोरी म्हणतात. तर बघा, सिद्ध्याची सिद्धी, लहानपणाचं प्रेम. चल हिला चल हिला पौर्णिमेचा चंद्रवाणी रूप तुझं दिसावं, पौर्णिमेच्या चंद्रवाणी रूप तुझं दिसावं. मलाच पाहुनी तू ग हसावं, मलाच पाहुनी तू ग हसावं. नालावरची खळी मला लावते या वेड, नालावरची खळी मला लावते या वेड. लाईफ मधील सगळ्यात अवघड हे कोड.
दुसऱ्या बघून कसं आहे माहिती आहे का मला लय आवडतं काय सोड मला कसं आहे माहिती का तू जे आता बघितलं का ते सुख आणि सुख नजर आणलं कळलं का नाहीतर तुला तुडवील तुडवील हा अगोदर मित्र होता पण आता दुश्मन झाला गाणी आम्ही दोघं तिकडून तुम्ही दोघं इकडून बाजूला मला काहीच कळत नव्हतं काय करावं आणि तेवढ्या सड मला आलाय पकडायला ए तू पुढाल की आणि ते आलाय पकडायला तू निघ चल परत तिकडं आमच्यात खेळायला यायचं नाही तुला आता कधीच बोलत नसते मी मी सगळा गोळ घालून ठेवला होता दोस्ती वाढवायची होती तर ते सोबत भांडण करून आलो रात्रभर मला झोपवलं आता मी तिच्याकडे खूप बघायचो ती माझ्याकडे बघत पण नव्हती तिला सॉरी म्हणायचो कित्येक वेळा तिला सॉरी म्हणायचो भिंतीवर सॉरी लिहिलं खाली जमिनीवर सॉरी लिहिलं ती नुसती बघून जायची पण मला माफ केलं मग एकदा केलंय त्याचं माप मला ते आता मी तिला कधीच नाराज होऊ देणार नाही कधीच रागवणार नाही मला भारी वाटत होता कारण ती माझ्यामुळे त्याला भांडत होती असं वाटायचं मला जे वाटतंय ते हिला पण वाटत असेल मला भारी वाटत होता तिचा बर्थडे होता बर्थडेला गेलो लांबूनच बघितलं तिला गणेशनं 2 चॉकलेट दिले होते ती खूप खुश होती तिला चॉकलेट आवडायचे माझ्यापाशी तेव्हा पैसे नव्हते म्हणून मी तिला देऊ शकलो पण नंतर मी
खूप वेळा चॉकलेट ठेवले. ती चॉकलेट घ्यायची आणि त्या हावऱ्या गणेशचं नाव घ्यायची. परत कॅडबरी. या गणेशला काहीच कळत नाही, सारखं कॅडबरी आणतो. आणि स्वतः पण खायची हावऱ्या. एक दिवशी ती आली आणि म्हणाली, मला माहित होतं तू चॉकलेट ठेवत होता. तुला कसं माहित? मला कसं माहित? मला वाटलं गण्याच ठेवायचं चॉकलेट, पण परत मला कळलं की चॉकलेट गण्या नाही, तू ठेवायचा. का ठेवायचा? तुला आवडतं म्हणून. तुला कसं माहित मला आवडतं म्हणून? तुझा काल बर्थडे होता ना, गणेशने तुला 2 चॉकलेट दिली. त्यावरून मला कळलं की तुला चॉकलेट आवडतं. असं आहे का? थँक्यू. बरं मी जाते, बाय. सोबत अजिबात बोलायचं नाही. गण्या, तुला काय बोलू नको. तू तुझी बाजू घेऊ नको. ती तुझी कोण आहे? गण्या, ह्या सिद्धीची सिद्धी आहे ती. काय? तुला सांगतो, माझ्या नादी लागू नको. तू माझ्या नादी लागू नको. सिद्धे, तुला माहिती आहे तुझ्याबद्दल काय बोलते ती? काय बी बोलली ती, परत तू मला काय बोलायचं नाही आणि ह्याला बी काय बोलायचं नाही, तर दगडच डोक्यात घाली. मला जे पाहिजे होतं ते झालं होतं. ती माझी झाली होती आणि मी तिचा. मी खूप मोठा झालो, अभ्यास केला, मोठं शिक्षण घेतलं आणि सक्सेस झालो. तिच्या प्रेमात आणि अभ्यासात चांगला जॉब लागला. तिच्या घराच्या परवानगीने आणि माझ्या घरच्या परवानगीने आमच्या दोघांचं लग्न झालं आणि ती सिद्धी या सिद्ध्याची झाली होती. त्याला तर खरं प्रेम म्हणतात ना, सक्सेसफुल लव्ह स्टोरी म्हणतात. सिद्ध्याची सिद्धी.